महाराष्ट्राचं आराध्य दैवत प्रौढ प्रताप पुरंदर श्रीमंत योगी जाणता क्षत्रिय कुलवंश छत्रपती शिवाजी महाराज, आदरणीय पूजनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रथम मानाचं वंदन करतो। आणि आज या ठिकाणी आपण या तळपत्या उन्हामध्ये सर्वजण तापलेले आहात, घामाच्या धारा चाललेल्या आहेत आणि ही वेळ आपल्यावरती का आलेली आहे याचं आत्मचिंतन आणि त्यावर एक प्रहार टाकण्यासाठी सगळे जमलेलो आहोत। आपण व्यासपीठावर पाहिलं तर एखादा दुसरा पक्ष तालुक्यातला सोडता सर्वच पक्षाची नेते मंडळी आज या ठिकाणी एकत्रित आलेली आहे। यामध्ये कुठलाही राजकीय अजेंडा आमचा नाही आहे। जे काही या ठिकाणी उपस्थित आहेत, जमलेले आहेत आणि पोटतिडकीने आपल्या समोर बोलत आहेत ते या तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील आणि अखंड हिंदुस्थानातील सर्वसामान्य जनतेला आजपर्यंत जे विष पाजण्याचं काम ज्यांनी केलं। 4 जुलैला प्रथमतः या ठिकाणी काही अधिकारी आले आणि त्यांनी या सगळ्या रॅकेटचा पर्दाफाश करायला सुरुवात केली। 4 आणि 5 जुलै 2 दिवस हे सगळं तपास यंत्रणा आपल्या तालुक्यामध्ये फिरत होती। विशेषतः मी प्रथमतः जो कोणी अज्ञात व्यक्ती आहे त्याला खरंच मनापासून धन्यवाद देणार आहे, कारण मुंडे साहेब गेली 4-6 महिने आपण पाहत आहोत की वेगवेगळ्या अन्न औषध प्रशासनामध्ये त्या खात्यामध्ये मग हॉटेल असतील, स्वीट होम असतील, डेरे असतील, सगळ्यांच्या तपासण्या करतायत। परंतु या परिसरामध्ये चालणारं हे भेसळीचं रॅकेट ज्या खऱ्या बहादरानं मुंडे साहेबांच्या कानावरती घातलं त्याचं नाव मुंडे साहेबांनी आतापर्यंत सांगितलं नाही आणि मला वाटतं शेवटपर्यंत सुद्धा ते आपल्या समोर येणार नाही। पण तो एक आपल्यातला सद्ग्रस्त आहे। आताही मला वाटतं आपल्यामध्ये तो कुठेतरी भाषण ऐकत असेल, त्याला खरं मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत, कारण ही सगळी इत्थंभूत माहिती, खरी माहिती आणि वास्तव चित्र त्यांनी ते तुकाराम मुंडे साहेबांना सांगितलं म्हणून हे सगळं रॅकेट आपल्या समोर आलेलं आहे। आणि मी या ठिकाणी बोलत असताना आवर्जून आता तुम्ही आवर्जून विधानसभेतल्या काही आमदारांची भाषणं ऐकलेली आहे। प्रत्येक भाषणामध्ये जो उल्लेख आला, सगळ्या वृत्तवाहिनींच्या पत्रकारांनी एक उल्लेख केला, प्रिंट मीडियाने सुद्धा उल्लेख केला की ते मंचर म्हणून केला। मी या ठिकाणी मंचरकरांचा प्रतिनिधी तुमच्या समोर उभा आहे, बोलत आहे। बांधवांनो, जे 26 आरोपी पकडलेले आहेत, जयसिंगराव एकही आरोपी मंचरचा नाही आहे आणि एकही डेअरी मंचरची नाही, पण नाव मात्र मंचरचं अख्ख्या देशात बदनाम झालेलं आहे। मंचर मंचर मंचर, जिकडे पाहिजे तिकडे मंचर। आम्हाला वाटत होतं की हे आमदार बोललेत, आपले आमदार त्या ठिकाणी काही ना काही बोलतील की ज्या मंचरकरांनी खऱ्या अर्थानं 8व्या विधानसभेमध्ये कधी नाही चूक केली, ती पहिल्यांदा चूक केली, तुम्हाला मतदान केलं आणि खऱ्या अर्थाने मंचरकरांनी तुम्हाला विधानसभेत पाठवलं। आंबेगाव तालुक्याने तुम्हाला नाकारलेलं होतं। मंचरकरांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे। मंचर राव आल्यानंतर तुम्ही मंचरसाठी तरी उभे राहाल असा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आवर्जून वाट पाहत होता। आता तरी वळसे पाटील उठतील, नंतर तरी उठतील, अधिवेशन संपलं, पण शेवटपर्यंत वळसे पाटील साहेब मंचरचं नाव घेऊ नका असं म्हणायला सुद्धा उठले नाहीत। कारण ही विधानसभेची भाषणं तुम्हाला कल्पना आहे की नाही, ही त्या ठिकाणी सगळी भाषणं ही पटलावर येतात। पटल याचा अर्थ असा आहे की त्याची पुस्तकं, ग्रंथ तयार होतात। प्रत्येक आमदाराचं भाषण लिखित स्वरूपामध्ये। आजही तुम्ही गेलात, 1950 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, त्या पहिल्या विधानसभेमध्ये केलेलं मुख्यमंत्र्याचं भाषण, आमदाराचं भाषण आजही त्या विधान भवनाच्या तुम्ही ग्रंथालयात गेलात तर ते भाषण जसंच्या तसं तुम्हाला वाचायला मिळणार आहे। काल परवा झालेली 4-5 आमदारांची भाषणं ही त्या स्वरूपी पटलामध्ये कायम स्वरूपीचे राहणार आहेत। आम्ही मेलो, पुढच्या 4 पिढ्या मेल्या तरी मंचरच्या नावाचा शिक्का वळसे पाटील साहेब तुमच्यामुळे पुसला जाणार नाही। तो त्या ग्रंथालयामध्ये विधान भवनात सगळ्या आमदारांच्या तोंडून आलेला आहे। मंचर हे दूध भेसळीसाठी प्रसिद्ध गाव तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे।
तुम्ही जर प्रतिकार केला असता तर यदा कदाचित ते नाव त्या पटलावरती खोडल्या गेलं असतं. ही 26 आरोपी आहेत, त्यातील फक्त एक लोढा मंचरला राहतो पण तो प्रॉपर मंचरचा नाहीये, तो सुद्धा बाहेरून पोट भरायला इथं आलेला आहे. बाकी हिंगे अवसरीचा आहे, तांबडे मळाचा आहे, आरगडे सचिन भाऊ तुमच्या पिंपळगावचा आहे, पण सगळ्यांची गावं ही मंचर टाकलेली आहेत. आपण पाहिलंय या पूर्वीच्या वक्त्यांनी आपल्या भाषणातनं सांगितलेलं आहे की या ठिकाणी या सगळ्यांना पाठबळ देणारं कोण आहे. जर पाठबळ देणारं व्यक्तिमत्व या परिसरामध्ये प्रतिनिधित्व करत नसलं, नेतृत्व करत नसतं, तर बांधवांनो त्याच्यावरती आज ना उद्या त्यांची प्रतिक्रिया आली असती. पण या सेकंदापर्यंत एकही प्रतिक्रिया नाही. फक्त पहिल्या दिवशी आलं, कोणी असलं त्याच्यावर काही कारवाई केली तर मला काय घेणं देणं नाही, जो आरोपी आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. हे तर कोणी सहजच बोलतं, पण जाणीवपूर्वक आवर्जून तुम्ही याच्यामध्ये आपल्या तालुक्याचं नाव खराब होत आहे, आपल्या परिसराचं नाव बदनाम होत आहे. भविष्यात जे प्रामाणिक शेतकरी आज दूध उत्पादन करतायत, जे घरामध्ये 4-2 गाय घेतात, प्रामाणिकपणे दूध डेऱ्यांमध्ये घालतात, त्या शेतकऱ्यांचं दूध सुद्धा महाराष्ट्रात कुठल्याही शहरामध्ये घेतलं जाणार नाही. का ते आंबेगाव तालुक्यातलं दूध आहे, मंचरचं दूध आहे. तुमच्या दुधावरती कायम शंका घेतली जाईल, ही भेसळखोर आहेत. म्हणजे भविष्यामध्ये या तालुक्याचा शेतकरी सुद्धा तुम्ही गाडलेला आहे, मारलेला आहे, कारण तुम्ही त्याच्यावरती काही प्रतिक्रिया दिली नाही. तुमची एक प्रतिक्रिया आली असती तर या तालुक्यातला प्रामाणिक शेतकरी छाती ठोकपणे उभा राहिला असता आणि माझं दूध हे निर्भेळ आहे, स्वच्छ दूध आहे. म्हणजे जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात सुद्धा लोकांना पटलं असतं की या ठिकाणी आंबेगाव मधनं येणारं दूध हे निर्भेळ दूध आहे. बांधवांनो, या ठिकाणी जे सुशांत हिंगे पकडलेले आहेत, मी परवाही सांगितलं, प्रथमतः या तालुक्याच्या एका पक्षाच्या अध्यक्षानं, म्हणजे मी नाव सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे यांनी नाकारलं की आमचा काही संबंध नाहीये, ते भावकीतले आहेत. पण ज्यावेळेस नंतर सगळी पत्र तयार झाली, कागदपत्र तयार झाली, त्यावेळेस याच काकांनी सांगितलं की नाही तो माझा पुतणे आहे, पण आमचा काही आर्थिक संबंध नाही, देणं घेणं नाहीये. एक परीक्षण करा, एक निरीक्षण करा. गेली 25-30 वर्ष देवदत्तजी, तुम्ही आपण सगळे अरुण भाऊ त्याच पक्षात होतो. मला वाटतंय नंदाराम तळेकर नंतर जे संचालक त्या ठिकाणी बसलेत, 25-30 वर्ष झालं एकच संचालक आज कात्रजच्या दूध डेअरीमध्ये, ते बदलण्याचं धाडस वळसे पाटील साहेब तुम्ही का केलं नाही याचाही जाब तुम्हाला जनतेला द्यावा लागेल. मग आम्हाला शंका का येणार नाही की या पाठीमागे तुम्ही कुठेतरी आहात की नाही, ही शंका आहे माझी, आरोप नाहीये. कारण तुम्ही काही बोलत नाही आणि गेले 30 वर्ष हे संचालक तुम्ही त्या ठिकाणी ठेवलेले. नुसते संचालकच नाही, मी पक्ष सोडला, अरुण भाऊनी पक्ष सोडला, गेली 12 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच अध्यक्ष आहे आणि ते म्हणजे विष्णू काका हिंगे. का पक्षात दुसरी माणसं नाहीये का? त्या ठिकाणी दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी तुम्ही देऊ शकत नाही? एका माणसावरती एवढं प्रेम का? राहिलं सोयला आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आल्या, त्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जिल्हा परिषदचं तिकीटही त्यांना देण्यात आलं आणि निवडूनही तुम्ही त्यांच्यात आणलं. कारण हा सगळा पैसा कशाचा आहे हे आता तुमच्या समोर आलेला. मला आता कळलंय की आम्ही गरीब का आहोत. आज तुकाराम मुंडे अन्न औषध प्रशासनात आले म्हणून दुधाचं या ठिकाणी सगळं जे काही 2 नंबरचं रॅकेट आहे, सिंडिकेट आहे, ते तुमच्या समोर आलंय. असे जयसिंगराव तुमच्यासारखी मंडळी म्हणली, हे आम्हाला बरं वाटलं की आरोपी पोलिसाच्या खांद्यावर हात ठेवून चालतोय. आम्ही बोललो तर तुम्ही म्हणाल हे विनाकारण आमचं गृह खातं बदनाम करतात. पण पोलिसांना आता काय फक्त आरोपींचाच धाक आहे, जनतेचा काय धाक राहिलेला नाही. त्यामुळं आरोपी राजरोसपणानं आपला कारभार करतायत. उद्या जर हे दुसऱ्या एखाद्या इंडस्ट्रीत असे 10 तुकाराम मुंडे उभे राहिले तर जेवढे मोठ्या गाड्या घेऊन बंगले बांधून राहिलेत ना, ते सगळे रस्त्यावर येतील. आणि डॉक्टर कराळे, जयसिंगराव, तुम्ही सगळे अरुण भाऊ सत्ताधारी आहात, तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी करा, जेवढे आरोपी पकडलेले आहेत त्या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या सरकार जमा करा, जप्त करा प्रॉपर्ट्या. कारण या सगळ्या 2 नंबरच्या प्रॉपर्ट्या आहेत, या काही घामाच्या पैशाच्या प्रॉपर्ट्या नाहीत. एकदा तो प्रॉपर्ट्या सगळ्या जप्त केल्यानंतर त्यांना कळेल की पुन्हा कसं उभं राहायचं असतं आणि कसा पैसा कमवायचा असतो. तेव्हा बांधवांनो, ही आबरू आपल्या मंचर गावची गेलेली आहे. तमाम मंचरकरांच्या वतीनं मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो
आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्या पत्रकारांना आवर्जून सांगतो, किमान मंचरचा उल्लेख यापुढे टाळा, कारण ना मंचरची डेअरी ना मंचरचं कुठलं या ठिकाणी आरोपी आहे. तेव्हा मंचर म्हणण्यापेक्षा आंबेगाव तालुका म्हणा, आणि मग आंबेगाव तालुक्याचा प्रतिनिधी कोण आहे हे सगळ्या महाराष्ट्राला कळेल. मंचर मारल्यामुळे आंबेगाव तालुका प्रतिनिधी झाकला गेलेला आहे. तुम्ही सरळ आंबेगाव तालुक्याचं नाव घ्या, तरच त्या ठिकाणी प्रतिनिधी उघड होतील. आका मंचरचा आहे राजाभाऊ, असं काय करता? नाही, ती सुद्धा अवसरीच्या हाती डेअरी आहे. बारकाईनं अभ्यास करा, मंचरच्या हातीत अजिबात काही नाही. गेली 40 वर्ष मी राजकारण करतोय, मंचरच्या हातीत नाही, ते सुद्धा अवसरीत आहे. सगळी पट्टीची जाती त्या अवसरी ग्रामपंचायतला जाती. मंचर ग्रामपंचायतला 1 रुपया सुद्धा आमच्या काही नगरपंचायतला मिळत नाही. त्यामुळं जे नाव आहे ते आंबेगाव तालुक्याचं द्या, मग त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल का हे कुणाच्या नेतृत्वाखाली आणि कोण यांचा आका आहे. ते नाव सुद्धा थोड्या दिवसात पुढे आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही भर उन्हात आलेला आहे, जास्त काही बोलत नाही, परंतु सामान्य जनतेला अजूनही एक आमची तक्रार आहे. आज वाटलं होतं 5-10 हजार लोक येतील, कारण हा प्रश्न आता तुमच्या आमच्या घरापर्यंत गेलेला आहे. या उत्पादकांना भेसळ करू नये याचं काही नाही, पण रोज एक चमचाभर पावशेर अर्धा लिटर दूध आपण प्रत्येक जण घरामध्ये घेतो. आतापर्यंत यांच्या मार्फत हे विष आपल्या घरात नेलेलं आहे. माझा स्वतःचा सक्का भाऊ कॅन्सरनं मेला, बिचारा शुद्ध शाकाहारी होता, निर्व्यसनी होता. आम्हाला वाटलं आतापर्यंत केवळ ह्या रासायनिक खता औषधामुळेच कॅन्सर होतो, पण प्रशांतजी खता औषधापेक्षा दूध आणि रोजचा चहा पितो आपण, या दुधातलं हे विष इतकं भयानक आहे की भविष्यामध्ये आपल्या तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त कॅन्सर पेशंट हे आपल्या परिसरामध्ये केवळ या दुधामुळे निघतील. आणि हे सगळं पाप या सगळ्यांच्या माथी असणार आहे. त्या कर्माची फळं यांना मिळणार आहेत बांधवांनो. तेव्हा जास्त न बोलता आपण सगळे आलात, मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत श्रीराम एंटरप्राइजेस अँड सीसीटीव्ही सेंटर मंचर. घर, कार्यालय, दुकान आणि उद्योगांसाठी आधुनिक सीसीटीव्ही सुरक्षा उपाय. आताच संपर्क करा 89 83 36 98 94.